पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण 19 जिल्हे त्याचे 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गोव्याने राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ रेव्होल्युशन त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणे आहेत, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठे धरणं. आपल्याकडं मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 6.83 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे आहे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34% म्हणजे अर्धा टक्कासुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळं आज आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाट बघावं लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहे. त्याच्यामध्ये जिथे लोकांची मागणी आहे
आणि सरकारी टँकर दिले, त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं लोकांची डिमांड आहे. आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर, जालना, बीड यामधून आहे. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले की आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, महाड, खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते. ही आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरने पाणी पुरवठा हे करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 18 तारखेला 10,572, या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1108, आणि लगेच आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. त्याच्यामध्ये आता चाऱ्याची उपलब्धता आहे, पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढणं किंवा रोजगार हमीची कामं काढणं या संबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे. आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात, पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे. आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली. आता आज एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संघटन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती, या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असली तर केंद्र सरकारशी बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे.
तिसरं डिमांड जी आहे वीजला सूट द्यावी, सबसिडीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज मिळालं नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखीन एक डिमांड लोकांची येते, मनरेगा कामात जे निकष आहेत ते शिथिल करावे आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजना याचे जे निकष राज्य सरकारने केली होती ते आता ॲक्टिव्हेट करावे. त्याच्यानंतर जिथं ॲक्यूट दुष्काळ आहे, पीक गेलेलं आहे, त्या गावांची त्या भागातील विद्यार्थी जे शिकतात शालेय किंवा महाविद्यालय त्यांची परीक्षा शुल्क याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि फळबागा वाचू नये. अनेक ठिकाणी फळबाग आहेत, तिथं टँकरने पाणी करून ते आपण फळबागा वाचू शकतो. तर त्यासाठी अनुदान पूर्वी देण्याची पद्धत होती, आज नाही आहे. त्या अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या छावण्या या त्या ठिकाणी कराव्या. साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने कराव्यात. हे सरकार राज्यावर असेल आणि त्यामुळे याच्याकडे बघण्याचा माझा की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही. राज्य सरकारला याच्यामध्ये आमची सरकारच्या करायची तयारी आहे, कारण हे सरकार राज्यावरच आहे. इथं आपण सगळ्यांनी मिळून त्याला सामोरं जायची आवश्यकता आहे. त्याचं काही एकंदरीत बंधन किंवा त्याचा काही नुकसान या मदत कार्यामध्ये होऊ शकतं का? शासनाला काही धोरण आचारसंहिता शिथिल करण्याची गरज वाटते का? कारण हे जे निर्णय आहेत त्यातले काही धोरणात्मक निर्णय आहेत. राज्य सरकारने त्याची मागणी केलेली आहे, ती मागणी योग्य आहे. आचारसंहिता शिथिल करावीच लागेल, पण इलेक्शनची प्रक्रिया आपल्या राज्याची संपलेली आहे. त्यामुळे आता आचारसंहितेचा अर्ज झाल्याचं काही कळत नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतली ती योग्य आहे. सर, पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे, कारण सिबिलची अट बँकेने टाकली आहे. त्याआधी मागणी केली होती की सिबिल अट काढून ते कर्ज शेतकऱ्यांना योग्यरित्या द्यावं, परंतु बँका मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सर, सतत बँकांच्या उद्योगाची तक्रार आहे आणि त्या संबंधीची मागणी आम्ही केली होती. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बँकांनी आपला अप्रोच बदलण्याची आवश्यकता. सर, एक मुद्दा असा आहे की निवडणूक पूर्ण प्रक्रियेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यातच ही परिस्थिती होती, पण निवडणूक प्रचारामुळे याकडे दुर्लक्ष झालं का राजकीय नेत्यांचं किंवा प्रचार सभांमुळे? नाही, असं आहे की आचारसंहितेवर सरकारला सुद्धा मला दोष देता येणार नाही. कारण जी गाईडलाईन दिली होती त्या गाईडलाईनमध्ये समस्या हे होत्या की त्यामध्ये डिले झालं. आता प्रचार संपला आहे, त्यामुळे आता लवकर करून टाकूया. म्हणजे कुणाचं चुकलं कुणाचं काय होतं त्याचं पगार देण्याच्या ऐवजी लवकरात लवकर निर्णय घेऊन ते राहून लोकांना दिली देखील असते. क्लास 3 पर्यंतचे अधिकारी निवडणूक कामामध्ये आहेत, निवडणूक ड्युटीवरती आहेत, त्यांना रिलीव्ह करण्याची गरज वाटते का? तुम्ही पत्र लिहायला साधारणतः जे जिल्हे जे तालुके ड्युटी समस्या आहे तिथे स्थानिक पातळीचे जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन काम करणं शक्य आहे. त्याच्यामुळे एकंदर कामाला काही संख्या कमी आहे, थोडं पैसे जास्त असेल तर अशक्य नाही. काल मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ संदर्भात औरंगाबाद त्या बैठकीला फक्त 2च पालकमंत्री उपस्थित होते. कुणी मीटिंग बोलवली? मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी मराठवाड्यासंदर्भात
एवढे दुर्लक्ष केलं आहे दोनच फक्त पालकमंत्री उपस्थित होते, इतर पालकमंत्री बाहेर आहे. बाहेर होते. ही नोंद ही मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्याच्या नंतर या विभागाच्या एखाद्या मंत्र्यांच्यापैकी 2च मंत्री येत असतील तर याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते. काल मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली, सर्व जिल्हाधिकारी होते, 2 पालकमंत्री होते जसं ते म्हणाले, पण स्वतः कृषी मंत्रीच हजर नव्हते त्या बैठकीत. तर काय सरकारमध्ये काहीतरी विसंवाद आहे असं वाटतं? मला माहीत नाही, पण असं आहे की कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दिवसात आम्ही घेऊन जिल्ह्याची यादी आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीला तेही हजर नव्हते. मला माहीत होतं तुमच्याकडे ऐकलं. हे आणखी फीज येतं त्या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मंत्री बघतात याची ही उदाहरणे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे पॉलिटिकल आम्हाला करायचं नाही. आपण गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं आणि या पद्धतीचं दुर्लक्ष तुमच्या सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि करेक्टली ॲक्शन घेतलेलं आहे हे आम्हाला दिसेल असं करावं. पण सरकार कुठेतरी असंवेदनशील आहे का? सरकार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात, दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला दिसत नाही या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये. असं आहे की असं आम्हाला लोकांना सुद्धा हे फेस न्यूज घ्यायची वेळ आली. त्याचं कारण असे आहे की राज्यामध्ये या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं नाही. आत्ता आम्ही तुमच्यामार्फत राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो. एवढं करून जर जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत. बाबासाहेब, कालच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकारितेमध्ये मराठवाडा वॉटर ग्रेडच्या संदर्भामध्ये प्रकल्पासाठी जो निधी होता तो महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये दिला गेला नाही असा आरोप केला गेला. याच्यावर काय म्हणतात? मला माहिती नाही, माझ्याकडे त्याची ऑथेंटिक माहिती नाही. सर, आता 24 तारीख आलेली आहे. 7 जूनला साधारणपणे मुंबई आणि कोकणपट्ट्यामध्ये पाऊस येतो. आता आपण मागणी करत आहात तर जो कालावधी आहे हा कालावधी पुरेसा वाटतो का? ही सगळी मदत पोहोचवायला शेवटपर्यंत पोहोचेल का ही मदत? कारण तोपर्यंत पाऊस येईल महाराष्ट्रात. नाही, सगळं जून महिना आहे. हा जून महिना हा महाराष्ट्रात साधारणतः कोकणातला काही भाग सोडला तर नेहमीच खालीक पुरवठा पर्जन्य या महिन्यात मिळत नाही आणि हे जून जुलैपर्यंत करावं लागेल. बाबासाहेब, पावसाळा अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकं खराब झाले आहेत. त्याच्यामध्ये आंबा असो, कांदा असो आणि ते कांद्याची बिया असो. परंतु यामध्ये जे पीक विमा काढला होता त्या प्रकरणामध्ये पीक विमा कुठल्या प्रकारचं गंभीर त्या ठिकाणी कंपनी दिसत नाही. वारंवार मागणी करतानाही त्या ठिकाणी करत नाही. सरकारसोबत त्याचं साठवटोटा आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही असं वाटतं. अवकाळी पाऊस आणि गारपीट याची साधारणतः माहिती माझ्याकडे मी मागवली की जिल्ह्यात. त्याच्यामध्ये सोलापूर, नाशिक, जळगाव, बीड, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इथं नुकसान झालेलं आहे. ते नुकसानाचं साधारणतः प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 700 ते 4000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यामुळं मर्यादित भागाचे नुकसान झालेले आहे. पण तरी नुकसान हे नुकसान आहे. फळबागाचं नुकसान असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा आग्रह आहे. माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचा उल्लेख आहे. याचा अर्थ या सरकारची राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा यासंबंधीची आपली आग्रही भूमिका
सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या त्या स्वस्थ बसणार नाही. पवारसाहेब, लहान मुलांना शाळेमध्ये फसायलापासून सुरुवात करायची, त्यावेळेस मुलांना फसायला नसतो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या शिकवायच्या, परंतु आता मनुस्मृतीकडे नेण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा संकल्प आहे. पुस्तकामध्ये त्यांचे काही पाठ्यक्रम निश्चित केले आहेत. माझ्या वाचनात आल्यास त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही की सवन पुस्तकं रिराईट करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात घेत आहे. ती बातमी वाचल्यास मला चिंता वाटायला लागली. रिराईट याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न आहे हे आज सांगणं अवघड नाही. प्रत्यक्ष रिराईट केलेलं पुस्तक हातात आल्यावर तुमच्याशी बोलू. सर काल डोंबिवलीमध्ये प्रश्न आहे की मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा मग इतर काही भागात असतील ठराविक भागामध्ये दुष्काळ असायचा. आता येत्या काही दिवसामध्ये हा जो पट्टा आहे किंवा ही जी संख्या आहे जिल्ह्यांची दुष्काळाची ती वाढताना पाहायला मिळते. तर या संदर्भात राज्य सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे का? तर मग भविष्य जे आहे ते अशाच पद्धतीने अंदाज. मला असं वाटतं की राज्य सरकारने मी सुरुवातीला सांगितलं की हा इतका डिजिटलाइज करायचा नाही, संकट आहे. आणि म्हणून एक अर्ध्या दिवसात राज्य सरकारने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा विधिमंडळाच्या त्यांच्या सरकारांना निमंत्रित केलं. जे जिल्हे त्याच्यामध्ये अफेक्टेड दिसतात त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी त्यांना निमंत्रित केलं आणि एकत्रित बसून आपण आणखीन काय करू शकतो अशी चर्चा केली. तर माझी खात्री आहे की लोकप्रतिनिधी एजन्सीच्या पार्टी त्यांना सहकार्य करतील. पवारसाहेब, इस टॉपिक के अलावा पवारसाहेब, पुण्यात एक हिट अँड रनची प्रकरण होतं, परंतु पुण्याचे पालकमंत्री जे आहेत ते या सगळ्या संदर्भात कुठेही भाष्य करताना पाहायला मिळत नाही. ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री. त्यांना विचारलं पाहिजे. हा प्रश्न त्यांना विचारावा. नाही सर, पण त्यात मुद्दा असा आहे की ते जे आरोपी आहेत किंवा अग्रवालचे मिळत आहे त्यांचे वकील आणि तुमचे रिलेशन दाखवले जात आहेत. विरोधकांकडून म्हटलं जातं म्हणजे ते वकील जे आहेत तुमच्याबरोबरचा फोटो. अरे यार, असं ह्याला काय अर्थ? आता वकील असं एखाद्या वकिलांनी येतं तर माझा समज यांच्या अर्थातून आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी काल स्पष्टीकरण दिलं, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे या प्रकरणात बोलत नाहीये की आम्हाला असं आहे की एक कुठेतरी नवा कायदे 4 ओळी छापल्या हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्ट नीटच्या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही. तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे. ती दिसल्याच्यानंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही. काल डोंबिवलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये 9 लोकांचा जीव गेला आहे. केमिकल फॅक्टरी आहे. MIDC जी आहे ती आजूबाजूच्या रहिवासी इमारती आहेत, बंगलेत आणि त्याच्या आतमध्ये ती MIDC आहे ती हलवा अशी मागणी करतात. डोंबिवलीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये बरीच लोक गेली. असं की त्या भागात कारखानदारी बरीच आहे की एकदम हलवा असं एकदम दिवाण करणं हे कितपत व्यवहार हे तपासत आहे. आज एकदम सांगता येणार. पवारसाहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी एका खासगी वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे की महाविनाश आघाडीमध्ये पवार कुटुंबियांना पुढे राजकारणात यायचे आहे, म्हणून पवार कुटुंबियांचं पूर्ण पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रयत्न आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात. असं आहे की या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांची जी स्टेटमेंट्स आहे ही चिंता व्यक्त करावी अशी स्टेटमेंट आहे. देशाचा प्रधानमंत्री या लेवलला जाऊन बोलतात हे यापूर्वी आम्ही कधी पाहिलेलं नाही. अनेक गोष्टी चर्चा केल्या 8-10 दिवसाच्या सांगता येतील, पण माझा आजचा विषय तो नाही. त्यासाठी मी स्वतंत्र तुमच्याशी बोलले. आता दुसऱ्या एक हिशोबाला सांगायचं आहे की आता काही लिगल गोष्टी म्हणजे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी सीरियस तक्रारी आलेल्या आहेत. त्याचं स्वरूप आमचे लिगल एक्सपर्ट कांजल या ठिकाणी आहेत
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.